नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलंच असेल, मी नाशिकला आलेली आणि त्या दिवशी रात्री तर काही आवरलंच नाही, पण सकाळी उठून ना सगळी आवराआवर सुरू झाली होती. मी तर भरपूर अशी थकली होती, जरा अवतारही खराब झालेला होता, पण काय करणार, लागावंच लागणार होतं कामाला आणि व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेवर पोचावा म्हणून मग त्यासाठी व्हिडिओ शूटिंग ही सुरू केलेली. बऱ्यापैकी म्हणजे चांगल्यापैकीच धूळ झालेली होती. गॅलरीमध्ये तर प्रचंड असा कचरा झालेला होता आणि ना म्हणजे सोफ्यावरतीही बऱ्यापैकी धूळ, नंतर त्याच्यावरच्या बेडशीट्स होत्यात ना त्या सगळ्या मळकटून गेलेल्या होत्या. हे मागच्या वेळेस टाकलेले कपडे होते तर तेही काढून घेतले आणि जिथे जातो ना तिथला संघर्ष काही संपत नाही असं मला म्हणजे फील होत होतं. कारण की ना नेमकं वॉशिंग मशीन ही खराब झालेलं. काय झालं प्रॉब्लेम तर सुरूच होत नव्हतं, म्हणजे अजूनही झालेलं नाही आहे. बोलवलेलं आहे मी दुरुस्तीसाठी. नंतर पाण्याचाही थोडा प्रॉब्लेम झालेला, कारण की ना पाईपलाईनची दुरुस्ती सुरू आहे तर नेमकं पाणीही नव्हतं आणि असं वाटत होतं अरे बापरे, आपला एवढा प्रवास झाला आणि त्यामध्ये ना परत इथे आल्यावरती काही संघर्ष संपत नाही. आणि स्त्रिया जिथे जातात ना त्यांना तिथे काम काही संपत नसतं. ते स्वतःचं घर असू द्या किंवा इतरांच्या घरी, कारण की स्त्रियांकडून अपेक्षाच असते की त्या थोडी तरी मदत करावी. कवर तर काही धुवायचं नव्हतं मला लगेच, कारण की ना पाण्याचाही थोडा प्रॉब्लेम होता, मशीनही नाही. म्हणजे मग इतके कपडे परत हाताने धुणार तर वाळवायलाही प्रॉब्लेम येईल, कारण की खूप जास्त ऊन नसल्यामुळे ना, म्हणजे इथलं ऊन काही एवढं स्ट्रॉंग नसतं तर पटकन कपडे वाळत नाही. तसंच मग मी काने कोपऱ्यांमधून धूळ काढत होती. बऱ्यापैकी सोफ्याच्या खाली काहीतरी पडलेलं होतं. मिस्टर बऱ्याचदा येतात, पण आपल्या पुरुष आणि स्त्रियांमधला दोघांमधला हा फरक असतो, कारण की त्यांना कामानिमित्त नाशिकला आणि मुंबईला येणं म्हणजे असतंच. मुंबईला आले तर नाशिकला थांबतात ते, मग इथून मुंबईला जातात. पण बेडशीट सोफ्यावरून खाली आलेल्या होत्या कदाचित ते बसले असतील. पण आपण स्त्रिया कसं प्रत्येक वस्तू जागच्या जागी लगेच तिथे ठेवून देतो. पुरुषांचं तसं नसतं, ते पडलंय चालतंय. तर असंच नंतर ना मी येताना ना भाजीच्या बॅग्स पण घेऊन आलेली होती आणि हे पितळी ज्या वस्तू आहेत ना ही आणलेल्या, दिवे वगैरे, धूपदाणी, नंतर ना हत्ती आणि लक्ष्मी गणपती ना मी घेऊन आलेली सोबत. टिकल्यांचे पाकिट आणि हे देवाचे कपडे आहेत त्यामध्ये ना गुंडाळून आणलेल्या होत्या या सगळ्या वस्तू, म्हणजे देव आणले होते. नंतर ना किचन ओट्यावरती तर काही म्हणजे पसारा थोडाफार होता ना, तो मी पटकन आवरून घेतला, कारण की मला ना लगेच थोडं काम होतं बाजारामध्ये. काही दिवे वगैरे घ्यायचे होते, काही वस्तू घ्यायच्या होत्या आणि मुलींना ड्रेसही घ्यायचे होते. पण बाजारात तर मी गेलेली, प्रचंड गर्दी, इतकी गर्दी होती तिथे की श्वासही घ्यायला त्रास होत होता, एवढी प्रचंड गर्दी आहे बाजारात. प्रत्येक गावात शहरात असेलच अशी गर्दी. कबुतरांनी ना बऱ्यापैकी घाण केलेली होती गॅलरीमध्ये. मग मी दोघंही गॅलरी स्वच्छ केलेल्या. त्यामुळे ना जराला म्हणजे जोपर्यंत आपण घर स्वच्छ करत नाही ना तोपर्यंत घराला घरपण येत नसतं. गॅलरीत ना मागच्या वेळेस मी ना म्हणजे हळद लावून गेलेली होती, आईनेच मला दिली होती. आणि ना आपलं कढीपत्ता तर त्याचाच उगलेला आहे आणि चिनी गुलाब मी लावला होता, खूप छान झाला होता. पण त्यावरती इतका रोग पडून गेलेला ना, सगळ्या काड्या मी तोडून टाकलेल्या, कारण की रोग पडला ना मग काही कामाचं नसतं. जळून गेलेल्या होत्या सगळ्या काड्या. ही जंगली हळद आहे. छान वाढलेली होती, पण मध्ये ना पाणीच नव्हतं टाकलं गेलं, कारण की पाऊस बंद झाला असेल. पावसामुळे पण हे झाडं चांगले जगलेले आहेत. नंतर बेडच्या गादीवरती तर एवढी धूळ झालेली ना, खूप म्हणजे तिचा कलरही चेंज झालेला आहे. मला असं वाटत होतं की ओल्या कापडाने ना पुसून टाकावी, पण असं वाटलं खराब नको व्हायला, म्हणून मग बेडशीट्स वगैरे चेंज करून घेतल्या. आणि हा माझा ब्रश नेहमीच कामात येतो बेडशीट स्वच्छ करण्यासाठी. नंतर डायनिंग टेबलवरतीही बऱ्यापैकी धूळ होती, तीही मी स्वच्छ करून घेतलेली. तर ना आम्ही बाजारात गेलेलो, मग रस्त्यातच आम्हाला जेवण ही करायचं होतं, कारण की घरी काही किराणा वगैरे नव्हता. किराण्यापेक्षा तर गॅस सिलेंडरचा प्रॉब्लेम झालेला, कारण की मी गॅस पाईपलाईन केलेली, फक्त जॉईन नाही केलेली आहे.
कारण की रिस्क नको म्हणून. आणि आमच्याकडे सगळ्यांकडे ना गॅस पाईपलाईन केल्यामुळे ना सिलेंडरच राहिले नाहीत कुणाकडे. आणि एका ताईंकडे आहेत पण त्यांचं सिलेंडर भरलेलं नव्हतं. कसा तरी प्रॉब्लेम तो सॉल्व झालेला माझा. आणि मग ना त्यामुळे बाहेर जेवण केलेलं. आणि जेवण केल्यानंतर ना इकडे आलो. मातीची जिथं नाशिकला भांडी मिळतात ना, मालेगाव बसस्टँड म्हणून एरिया आहे आणि पंचवटीमध्येच आहे तो. अगदी गोदावरी नदीच्या काठावरतीच ना हे सगळं मार्केट आहे. खूप मोठं मार्केट आहे. इतकी मातीची भांडी मिळतात ना आणि सुंदर सुंदर असे. दिवाळीत तर विचारायलाच नको. खरं तर ना एवढ्या मस्त वस्तू विकायला आलेल्या असतात तिथे. हे धूपदाणी, नंतर दिवे इतके सुंदर होते. बघू शकतात हा दिवा पण किती छान आणि असा रेखीव आहे की ना. यातल्या वस्तू विकल्या गेलेल्या होत्या कारण की म्हणजे ना हा बाजार तर नेहमीच असतो, पण दिवाळीच्या वस्तू ना नवरात्रीपासूनच इथे सुरू होऊन जातात विकायला यायला. नवरात्रीत पण खूप असतात. यावर्षी तर कमी दिसत होत्या मला कारण की मी लेट आलेली, नाही तर नवरात्रीपासूनच ना खूप मोठा असा हा बाजार भरलेला असतो. सुंदर अशा सगळ्याच ठिकाणी छान छान वस्तू होत्या. माठ तर काय विचारायलाच नको, इतके सुंदर असतात. आणि उन्हाळ्यात तर एवढे छान माठ मिळतात ना, अगदी युनिक डिझाईन्स असतात. मावशी मला चिंतेत बसलेल्या दिसल्या विकणाऱ्या. यांच्याकडेही खूप सुंदर माठ होते. तुम्ही बघू शकतात किती छान डिझाईन्स आहेत. आणि खरं तर यांचं पण खरं आहे कारण ना म्हणजे एवढा माल भरलेला असतो, तोही विकल्या जायला पाहिजे. आणि हे लोक काही श्रीमंत नसतात, म्हणजे अगदी बिचारे भरतात माल आणि विकत असतात. आधी ना मला खूप मोह व्हायचा आणि या वस्तूंना मी घेऊन टाकायची पटापट. पण आता मी खूप विचार करते आणि मी इझिली घेत नाही आता, कारण की आहेत ऑलरेडी बऱ्याच वस्तू. मग त्या घेऊन ठेवायच्या कुठे हा पण खूप मोठा प्रश्न पडतो. चूल यांच्याकडे खूप छान मिळतात या दुकानामध्ये ना. चूल, नंतर खापर आणि भातुकलीचे मातीचे खेळणे, नंतर बरण्याही छान, दह्याची भांडी, नंतर जेवण बनवण्याची भांडी यांच्याकडे सगळंच छान होतं. नंतर आम्ही ना गोदावरी नदीच्या काठावरती आलेलो. कपालेश्वर मंदिर लागलेलं पण ना फार गर्दी होती तिथेही. मग विचार केला एखाद्या दिवशी नंतर जाऊया. आणि या गोदावरी म्हणजे मातीच्या तीरावरती आल्यावर ना काय फील होतं ना सांगू नाही शकत. आम्ही ना ह्या जे हनुमान आहेत तर त्यांना दुतोंडी मारुती असं म्हटलं जातं. दोघी बाजूंनी आहेत मारुती. एका महिन्यापूर्वी ना नदीला इतका पूर आलेला की हे तुम्ही पेपरमध्ये न्यूजमध्ये बघितलं असेल. पूर्ण हे दुतोंडी मारुती आहेत ना बुडून गेलेले होते. आणि ती मूर्ती काही अशी म्हणजे तुम्हाला आता व्हिडिओ छोटी दिसेल पण खूप उंच आहे. म्हणजे मीच विचार करत होती की अरे बापरे, एवढी उंच मूर्ती बुडून जाते म्हणजे केवढा पूर राहत असेल नदीला. या गोदामाईच्या तीरावरती ना कुंभमेळ्यासाठी तयारी सुरू आहे. म्हणजे भरपूर असे बदल केले जात आहेत. आणि गोदावरी म्हणजे नदीच्याच काठावरती ना हे सगळा हा पण पणत्यांचा बाजार भरतो. होलसेल बाजार असतो. 25 रुपये 30 रुपये डझन अशा म्हणजे पणत्या मिळतात. जास्त जिगजिग करणाऱ्या लोकांना तर 20 रुपये डझनही मिळतात. तर असंच मी 30 रुपये डझनने 12 पणत्या घेतलेल्यात. आणि नंतर ना बऱ्याच वस्तू, आकाशकंदील, नंतर काही डेकोरेशनच्या वस्तू, नंतर आपले दिवे, छान छान असे सगळं मिळतं या बाजूला. मुली तर ना प्रचंड कंटाळल्या होत्या कारण की खूप गर्दी होती. मी जिथे कमी गर्दी असेल ना तेच तुम्हाला दाखवलेलं. नंतर ना असंच छोट्या मोठ्या वस्तू घेतल्या आणि परत आम्ही घरी आलो. आमच्याच गल्लीत पार्लर आहे, तिथे मी हेअर कलर केलेला. तर मग हेअर कलरलाच बराच वेळ गेलेला. उन्नती आणि तनिष्काचाही हेअर कट केलेला. मला तर खरं इतका कंटाळा येतो ना हे हेअर कलर करण्यासाठी, बसण्यासाठी. पण जास्तच म्हणजे जवळपास 4 महिने झालेले होते हेअर कलर करून, म्हणून मग यावेळेस करणं गरजेचं होतं. म्हणून मग यावेळेस ग्लोबल केलेला मी, वेला कंपनीचा कलर. माझे ना त्याच्याने हेअरफॉल खूप कमी झालेला आहे, म्हणून मग मी तो आता कंटिन्यू केलेला आहे जवळपास 1-1.5 वर्षापासून. मी मागच्या वेळेस आली होती ना त्यावेळेसच पहिल्यांदा यांच्याकडे गेलेली, पण यांची सर्विस मला खूप चांगली वाटलेली आणि पैसेही तसे थोडे कमी घेतात ते दुसऱ्या पार्लरपेक्षा. तर त्यामुळे मग मी आता यांनाच कंटिन्यू करणार आहे. उन्नतीचा छान असा त्यांनी हेअर कट करून दिलेला. चला भेटूया आपण आता नवीन व्हिडिओसोबत.
तुझा व्हिडिओ नक्की बघा, मी खूप सुंदर वस्तू दाखवणार आहे.